येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न त्यांना मेडिकल इंजिनिअरिंगसह जवळपास 600 अभ्यासक्रमाचं शिक्षण मोफत दिलं जाईल। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत उपोषणाची घोषणा। कामगार संघटनेची एसटी महामंडळाला नोटीस। महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ इत्यादी मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपोषणाची घोषणा। राज्यात आज अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भात 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। कोरेगाव भीमा हिंसाचाराचा अहवाल लवकरच कामकाज फेब्रुवारी अखेर आटोपणार। कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार झाला होता। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 440 आशा स्वयंसेविका निलंबित। महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा निर्णय। पालिकेतील आरोग्य विभागाच्या स्वयंसेविकांनी पुकारला होता संप, तर 24 तासांच्या आत कामावर रुजू न झाल्यानं पालिका आयुक्तांचा निर्णय। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर काय बोलणार याकडे लक्ष। माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं पक्षप्रवेश। मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाचा घात होऊ नये म्हणून पुन्हा उपोषण। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर सरकारने 2 दिवसात विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं, जरांगेंची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेचा समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार, त्यासाठी 2 दिवसात विशेष अधिवेशन घ्या, मनोज जरांगेंची मागणी। मनोज जरांगेंना महाराष्ट्र भूषण द्या। धाराशिवच्या पांगदरवाडी ग्रामपंचायतीत ठराव। ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव मंजूर। मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। छगन भुजबळांनी यापूर्वी मराठा आरक्षणाला विरोध केला, पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या, जरांगेंचा भुजबळांवर आरोप। सरकारने 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अधिसूचनेत कायद्यात रूपांतर करावं, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 758 गावांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण। 2,57,000हून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण। तब्बल 54,000 घरं आढळली बंद स्थितीत, तर 449 कुटुंबांचा सर्वेक्षणास नकार। मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती। पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटाचा दावा। माजी आमदार प्रकाश गजबे यांना उमेदवारी द्यावी। नागपूरमधल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं ठराव। मॉरिस नोरोनानं अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं तपासात उघड। अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। आज बोरिवली कोर्टात हजर करणार। उद्धव ठाकरेंनी घेतलं अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाचं दर्शन। ठाकरेंसह सुनील प्रभू, भाई जगताप, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांचीही उपस्थिती। राज्यात घडणाऱ्या घटना चिंताजनक। प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाते, दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। घोसाळकर आणि मॉरिस नोरोनामध्ये आपापसातील भांडण होतं। घडलेली घटना सरकार पुरस्कृत आहे असं नाही, अशा घटना सांगून होत नाही, पोलिसांनी चौकशी केल्यावर सत्य समोर येईल, बावनकुळेंचं वक्तव्य। घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता आहे, चौकशीपूर्वी मी त्याचं नाव घेणं योग्य नाही, लवकरच ते समोर येईल, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा, विजय वडेट्टीवारांचं गंभीर वक्तव्य। पुण्यात साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक। पत्रकार निखिल वाघेंनी अडवाणींबाबत केलेल्या ट्विटमुळे भाजप संतप्त। यावेळी कार्यक्रमासाठी जमलेले ववियाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। पुण्यात पत्रकार निखिल वाघेंच्या गाडीची तोडफोड। हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा वाघेंचा आरोप। निखिल वाघे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची माहिती। भाजपचे लोक असो किंवा अजून कोणीही कायदा हातात घेऊ नये, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।
तर लोकांची माती भडकवणारे किंवा आदरणीय लोकांविषयी अशा पद्धतीचे ट्विट करणंही योग्य नाही, फडणवीसांचा तोडा. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक, तर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. बँका तसंच विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणाऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी आरबीआयकडून कठोर पावलं उचलण्याचा विचार. व्यवहारात पारदर्शकतेसाठी बँकांनी कर्जदारांना इतर चार्जेसची स्पष्टपणे माहिती देणं आवश्यक. गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण. बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर. रेल्वेची 1,39,000 पदांच्या भरतीसाठी 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेत. रेल्वे मंत्र्यांची माहिती. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा 4 माध्यमांसाठी 1,342 पदांची भरती. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे होणार पदभरती. नंदुरबार जिल्ह्यातील सदरीपाडा या ठिकाणचे 45 ते 50 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. अनेक लहान पाड्यांमध्ये शाळा नसल्यानं अनेक विद्यार्थी वंचित. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेत आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभाग. प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर पुकारणार कारवाईचा बडगा. कारवाईसाठी स्वतंत्र विभाग. राज्य परिवहन महामंडळाची अयोध्येसाठीची पहिली बस धुळ्याहून रवाना. पहिल्याच बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरमध्ये शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात. 3 जण जागीच ठार. ट्रकला धडक दिल्यानं अपघात. सगळे भाविक जाफराबादच्या हलके तपवन इथले असल्याची माहिती. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचं पोलीस महासंचालकच कबूल करत आहेत. याचा अर्थ त्यांचा आता शासनावर विश्वास राहिला नाही. आव्हाडांची एक्सवरून सरकारवर टीका. एखाद्या लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होणं हे दुःखदायी. दोषींवर कडक कारवाई व्हावी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. आमदार प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. राज्यात कुणीही सुरक्षित राहिलेलं नाही. तातडीनं राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार. राज्यपालांनी तात्काळ सरकार बरखास्त करावं, पटोलेंची मागणी. घोसाळकरांच्या हत्येची घटना दुर्दैवी. याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल. मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया. राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपला. घोसाळकरांच्या हत्येनंतर बाळासाहेब थोरातांची टीका. तर सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, त्यामुळे न्याय तरी कुणाकडे मागायचा, थोरातांचा सवाल. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर दौलतनगर परिसरातील दुकान बंद ठेवण्याचा स्थानिकांचा निर्णय. दौलतनगरसह दहिसरमधील मेडिकल वगळता अन्य दुकानं स्वेच्छेनं केली बंद. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचं ठाकरे गटाकडून होणारं राजकारण दुर्दैवी. या घटनेत राजकारणाचा काहीही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं तपासात दिसतंय. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघांचं वक्तव्य. दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली किसान नगरमधील शाखेला भेट. विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनीही दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील नागरिकांना 1 लिटर मोफत पेट्रोल वाटप. उपविभाग प्रमुख दत्ता फसलेंचा उपक्रम. वाघे इस्टेट इथल्या पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल घेण्यासाठी वाहनांच्या रांगा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फोन करून दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला गरज. 60 पूर्ण झाली, शताब्दी पूर्ण होताना पाहायची असल्याच्या व्यक्त केल्या भावना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर. मनोर इथल्या होणाऱ्या शिवसंकल्प जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार. बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या. एक्सवरून राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी. भारतरत्न देताना राजकीय औदार्य दाखवताय, मग बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित व्हायला हवं. राज ठाकरेंची एक्सवर पोस्ट. तुमचे आई वडील मला मतदान करत नसतील तर 2 दिवस उपाशी राहा. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला. शिंदेंसोबत सुरतला गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांना माझा गेम करायचा होता. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक दावा. एकाच वेळी अशा पद्धतीच्या घटनांची मालिका सुरू झाल्यामुळे विरोधकांना संधी मिळाली, पण या घटना पूर्ववैमनस्यातून झाल्या. महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना मिळाल्यावर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष कार्यालयात. फटाक्यांच्या आतषबाजीसह कार्यकर्त्यांकडून स्वागत.
महसूल विभागाचं नागरिकांना 600 रुपयात एक ब्रास वाळू देण्याचं धोरण फसल्याची बाळासाहेब थोरातांची टीका। या धोरणामुळे वाळू चोरीच्या घटनांमध्ये वाढ, 2200 कोटींचा महसूल बुडाल्याचाही थोरातांचा आरोप। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्षांची तात्काळ मंजुरी। सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळतात। तरी सुद्धा माजी आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला जाहीरनाम्याचा मसुदा सादर। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून आरक्षणापर्यंत 39 मुद्द्यांचा समावेश। तीनही पक्षांना ईमेलद्वारे पाठवला जाहीरनाम्याचा मसुदा। जून महिन्यापासून वार्षिक 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार। मेडिकल इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमाचं मुलींना मोफत शिक्षण। मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा। मुलींप्रमाणे मुलांनाही संपूर्ण शिक्षण मोफत द्यावं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मागणीनंतर विद्यार्थ्यांची मागणी। चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात। यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची उपस्थिती। 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात 17 चित्रपट रिलीज होणार। ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक, कोल्हापुरात उपचार सुरू। कोल्हापूरमध्ये दूध संस्थांवर वारंवार धाडी टाकल्या जात असल्यानं दूध उत्पादकांमध्ये संस्थांबाबत अविश्वास निर्माण होतोय। त्यामुळे दूध संस्थांवर होणारी कारवाई थांबवावी, जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचं सहाय्यक निबंधकांकडे निवेदन। ठाण्यातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार। ठाणे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मेडिक्लेम योजनेला सुरुवात, तर 450 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय। नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड प्रक्रियेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती। नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर छाननी अगोदरच उच्च न्यायालयाकडून सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेला स्थगिती। नाशिकच्या येवल्यात कांदा निर्यात बंदीविरोधात छावा क्रांती संघटनेचा मोर्चा। विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढत कांदा निर्यात बंदी उठवण्याची केली मागणी। यवतमाळ जिल्ह्यात नाफेडच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका। 8 हमी केंद्रांना आयडीच न मिळाल्यानं व्यापाऱ्यांकडून गैरफायदा। शेतकऱ्यांची गरज पाहून कमी भावात सोयाबीनची खरेदी। अभिषेक घोसाळीकरांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात महाविकास आघाडी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवियाचं गृहमंत्रालय श्रद्धांजली आंदोलन। वकील संरक्षण कायदा बनवण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संघटनेचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं संतप्त वकिलांनी पोलिसांवर फेकल्या बाटल्या। वर्ध्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं निषेध आंदोलन। पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्यांच्या राहुल गांधींविरोधात घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।